सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून कांद्याचा भरडा बनवणार आहे। कांद्याचा भरडा ही रेसिपी खास करून ज्योतिबा, खंडोबा आणि कालभैरव देवतेला अतिप्रिय आहे। महाराष्ट्रामध्ये काही बहुतेक ठिकाणी कांद्याचा भरडा नैवेद्य म्हणून चालतो परंपरेनुसार। तर हे कांद्याचा मी भरडा बनवलेला आहे। तर आपल्या आपल्या परंपरेनुसार आपण हा कांद्याचा भरडा बनवावा। म्हणजे तुमच्याकडे पद्धत असलं तर तुम्ही हे बनवा, तर नाहीतर बनवू नका। तर हे काही काही ठिकाणी हा खंडोबा देवाला, कालभैरव आणि ज्योतिबा तिन्ही देवतेला अतिप्रिय आहे आणि हा भरडा आवर्जून नैवेद्य म्हणून करतात। तर ही रेसिपी मी थोडक्यात त्याच्याबद्दल थोड्याशा टिप्स सांगणार आहे। तर चा भरडा बनवण्यासाठी आपण कांदे चिरून घ्यायचे। त्याच्यामध्ये लसूण पेस्ट तुमचा ऑप्शनल विषय आहे, तर टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता। लसूण, अद्रक, कोथिंबीर, ही ओवा, कढीपाक, तर हे ऑप्शनल आहे। आणि कांद्याचा भरडा बनवण्यासाठी काही साहित्य जास्तीचं लागत नाही, घरात ते आपलं अवेलेबल असतं। कांदे तर आपल्याकडे नेहमीसाठी असतातच। तर आणि हा भरडा अजून एक ह्याच्यासाठी सुद्धा पर्याय म्हणून सुद्धा आपण भाजी, आता एखाद्या वेळेस आपल्याकडे भाजी नसली आणि आपल्याला बाहेर जायचा सुद्धा कंटाळा आला तरीसुद्धा ही भाजी आपण म्हणून त्याचा उपयोग करू शकतो। आणि ही भाजी नैवेद्य म्हणून सुद्धा अतिप्रिय आहे। तिन्ही देवतेला म्हणजे खंडोबा, ज्योतिबा आणि कालभैरव देवतेला अतिप्रिय आहे। खूप खूप आवडती ही भाजी। आणि ही भाजी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे, जास्त काही अवघड पण नाही आहे। सोपी पद्धत आहे माझी आणि कोणालाही जमेल अशीच पद्धत आहे। तर माझ्या पद्धतीने तुम्ही हा कांद्याचा भरडा बनवा आणि नैवेद्य तुमच्या परंपरा असलं तर दाखवा, नाहीतर परंपरा असलं तर तुम्ही ही करू नका, फक्त घरच्यासाठीच करून हे भाजी करू शकतात। तर तो कसं करायचा, तर आपण हे कांदा चिरल्यानंतर कढई ठेवायची। कढई ठेवल्यानंतर थोडंसं तेल टाकल्यानंतर गरम होऊ द्यायचं आणि फोडणी टाकल्यानंतर आम्ही मागे सुद्धा रेसिपी करताना सांगितले की फोडणी तडतड व्हायला पाहिजे। तडतड झालं तरच ते कालवण चांगलं होतं। तर आपण जिरा मोहरी दोन्ही पण टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदे टाकायचे। कांदे टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कांदे शिजण्यासाठी। त्याच्यानंतर आपण हळद पावडर, मीठ आणि तिखट आपण जसे घरात खातात जसं लागतं तसं त्याप्रमाणे आपण तिथं अंदाजावर टाकायचं, हळद पावडर, मीठ आणि तिखट। त्याच्यानंतर आपण थोडंसं मंद गॅस करायचा आणि हे झाकण ठेवून द्यायचं कढईवर। तर त्याच्यानंतर थोडंसं बघायचं 10-5 मिनिटांनी लगेच कांदा शिजतो। तर मग शिजल्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं दाण्याचा कूट टाकायचा। म्हणजे तुमच्या ऑप्शनल विषय आहे, तुमच्याकडे जास्त जर दाण्याचं कूट आवडत असलं तर तुम्ही जास्तसुद्धा दाण्याचं कूट टाकू शकता। जर तुमच्याकडे कमी खात असलं तर तुम्ही कमी टाकू शकता। तर जास्त शेंगदाण्याचा कूट म्हणजे तुमचा ऑप्शनल विषय आहे, कमी किंवा जास्त टाकायचा। तर दाण्याचं कूट त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि पुन्हा थोडंसं हलवायचं, परतवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं। 5 मिनिटांनंतर आपण बघायचं तर कांद्याचा भरडा एकदम व्यवस्थित छान कांद्याचा भरडा होतो। आणि ही कांद्याचा भरडा तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे। जर आपल्याला कोणाला काही खावंसं वाटत नाही, कधी कधी भाजीचा सुद्धा कंटाळा येतो, भेंडी म्हणा, पालक म्हणा, ह्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर त्याचा पर्याय म्हणून सुद्धा ही भाजी आपण करू शकतो। आणि नैवेद्याला तर मी सांगितलंच आहे की हे तिन्ही देवतेला म्हणजे ज्योतिबा, खंडोबा आणि कालभैरव देवतेला, तिन्ही देवतेला अतिप्रिय आहे। आणि कांद्याचा भरडा हे नैवेद्य त्यांना दाखवलं पण जातं काही काही ठिकाणी। तर तुमच्या परंपरेनुसार मी 2दा-3दा कशामुळे सांगते की तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हे करू शकता। मी म्हणत आहे म्हणून तुम्ही करू नका, तुमचं परंपरा आहे असली तर तुम्ही हे करून नैवेद्य दाखवा। तर नसेल तर तुम्ही घरी खाण्यासाठी ही भाजी बनवू शकतात। ही घरी खाण्यासाठी सुद्धा ही अतिउत्तम अशी भाजी आहे, तोंडाला चव आणणारी आहे। आणि आपण एखाद्या
आपल्याला बाहेरसुद्धा जायचं असलं गावी कुठं, तर ही भाजी आणि पोळी आपण डब्यात घालून घेऊसुद्धा शकतात. कारण ह्याचं म्हणजे कोरडी कोरडी असते आणि न्यायला पण सोपी असते. तर आणि एखाद्या वेळेस आपल्याला कोणाकोणाला बाहेरचं खाणं नाही आवडत, तर बाहेरचं जे खात नाही त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे पोळी आणि कांद्याचा भरडा. तर अशी कांद्याच्या भरड्याची भाजी आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक मी टिप्स सांगते की तुम्हाला हे कांद्याचा भरडा थोडासा कोरडा कोरडा करायचा असेल तर तुम्ही थोडंसं कूट जास्त टाका. आणि जर तुम्हाला थोडासा कोरडा नको असला तर तुम्ही दाण्याचं कूट कमी टाका. तर अशा पद्धतीनं हा कांद्याचा भरडा बनवायचा. खूप खूप सुंदर होतो हे कांद्याचा भरडा. आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनलेली आहे ही रेसिपी. तर माझ्या पद्धतीने असा कांद्याचा भरडा तुम्ही करून बघा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहून मला सांगा ही रेसिपी कशी वाटलेली आहे. ही म्हणजे मी एकदम अशी सुपर होती ना ही भाजी, म्हणजे ही भाजी की तोंडाला चव येते. आपल्याला भाजी खाऊन कंटाळा आला तर ही भाजी आपण बनवायची. आणि ह्याला काही साहित्य पण लागत नाही. आपल्या घरी सगळं साहित्य असतं ह्याचं उपलब्ध. कांदे आपल्याकडे असतात, तिखट मीठ हे तर आपल्याकडे असतंच आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काही आपल्याला बाजारात जाऊन काही आणावं लागत नाही आहे. तर आपल्या घरी जे साहित्य, कमी साहित्यात ही भाजी एकदम छान अशी बनते. ही भाजी तोंडाला चव आणणारी आहे. मी 2दा-3दा ह्याच्यासाठी सांगते की आपल्याला एखाद्या वेळेस कधी वाटतं ना भाजी आपल्याला एखाद्या वेळेस चव नाही लागत, मग भूकही नाही, पण ही भाजी बघून आपल्याला भूकसुद्धा लागेल आणि आपल्याला आपण जेवायलासुद्धा बसून ही भाजी खाऊ पण शकतात. तर अशी ही भाजी आहे. तर ही कांद्याचा भरडा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.